आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांनी कालपासून खरं तर आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनामध्ये काल रात्रीपासूनच आमदार रोहित पवार देखील उपस्थित आहेत। आपल्यासोबत रोहित पवार आहेत। रोहित पवारजी, खरं तर या आंदोलनाला आपण देखील काल रात्रीपासून पाठिंबा देत आहे, काय सांगाल? इथे हजारोच्या संख्येने एक तर 5 जून पासून जगदाळे भाऊ जे प्रमुख आहेत या आंदोलनाचे आणि त्यांच्याबरोबर अनेक असे पदाधिकारी आहेत शिक्षक संघटनेचे आणि सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन त्यांनी हे आंदोलन उभं केलं। काल मी जेव्हा आलो तेव्हा अनेक इतर आमदार सुद्धा होते पदवीधरचे आणि मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही सकारात्मक नाही तर एखादा निर्णय हातात देत नाहीत, कारण त्यांचा हक्काचं अनुदान 10-11 महिने झालं रखडलेलं आहे आणि सामान्य लोकांना शिकवणारे सामान्य कुटुंबाचे शिक्षक आहेत, त्यामुळे जोपर्यंत त्यांना हे अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर इथं बसून राहायचा असा निर्णय घेतला होता। काल संध्याकाळी प्रेशर आल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात संख्या असल्यामुळे महाजन साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत, महाराष्ट्र सरकारचं प्रतिनिधी म्हणून ते इथं आले होते आणि त्यांनी शब्द दिला आज 11च्या दरम्यान इथं असणारे काही डेलिगेशन जे शिक्षकांचं आहे आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे जे सर्व आमदार आहेत ते असं मिळून ते तिथं जातील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बसतील आणि 11-11:30 पर्यंत नाही तर 12 पर्यंत चांगला निर्णय जो शिक्षकांना मान्य राहील असं ते घेतील अशी अपेक्षा आहे। आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। 11:30 वाजता पवार साहेब सुप्रियाताई इथे येणार आहेत आणि इतरही सर्व मोठ्या पक्षाचे जे नेते आहेत ते इथे येतील अशी अपेक्षा करूया। खरं तर या ठिकाणी सर्व शिक्षक वगैरे जमलेला आहे, काय वाटतं विद्यार्थ्यांचं काही नुकसान होईल? नाही बघा, या शिक्षकांनी काय ठरवलेलं आहे, समजा 2 दिवस आंदोलन केलं, आज जर आपण बघितलं अख्ख्या देशामध्ये बंद आहे आणि त्याच्यामध्ये आता समजा 2 दिवस ते आंदोलन केलं, असे शिक्षक आहेत की रविवारी मुलांना शाळेत बोलवतील पण काही झालं तरी त्यांना शैक्षणिक नुकसान होऊन देणार नाही असे सर्व शिक्षक आहेत। त्याच्याच बरोबर प्रिन्सिपलला 4 सुट्ट्या या अलोकेटेड असतात आणि त्या 4 पैकी हे मग असे ऍडजस्ट करतात आणि मग शनिवार रविवार सुद्धा जर आपण बघितलं, खास करून रविवार, त्यात सुद्धा या मुलांचं जे काही या आंदोलनामुळे जर प्रलंबित काही धडे राहिले असतात ते रविवारी सुद्धा स्पेशल क्लास घेऊन हे पूर्ण करतात। यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की हे ज्यांना शिकवतात त्यांचं नुकसान होऊन देत नाही, मात्र होतं असं की गोल आश्वासनं देऊन यांचं नुकसान राज्यकर्ते मात्र अनेक वर्षांपासून तिथे करत आहेत। त्यामुळे यांची अपेक्षा आहे की काल महाजन साहेबांनी इथे शब्द दिलाय की आज 11 ते 12 पर्यंत ज्या हक्कासाठी हे सर्वजण इथे लढत आहेत तो हक्क आज सरकारच्या माध्यमातून इथं आज त्यांना दिला जाईल। काय वाटतं रोहितजी, महाजनांनी असं काल वक्तव्य केलेलं, काय वाटतं आज तोडगा मिळेल नक्की यांना? नाही, आता शेवटी हे सर्वजण स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत, आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। अपेक्षा सरकारकडनं शेवटी आम्हाला ठेवावीच लागते। आज 12 पर्यंत काय होते हे बघावं लागेल आणि हे किती लोक होते, काल 12,000 होते, असे किती लोक आहेत तर 60-65 हजार आहेत। आता यांनी जर ठरवलं, जे आता त्यांच्यातले काही शिक्षक म्हणतायत की आम्ही आमच्या आईवडिलांना आणू, मुलांना आणू, मग हा 60चा आकडा जर 1 लाखाच्या पुढे गेला तर मुंबईमध्ये कुठे बसणार? तर हा खूप मोठं आंदोलन होईल, हे सरकारला परवडणार नाही आणि सरकारला माहिती आहे, हुशार सरकार आहे, नेते हुशार आहेत, त्यामुळे योग्य असा निर्णय आजच घेतील। खरं तर एक शेवटचा प्रश्न, आकाशवाणी आपला आमदार निवास या ठिकाणी जे आमदार आहेत संजय गायकवाड यांना जे जेवण त्यांनी मागवलेलं आमदार निवासातून आकाशवाणीतून जेवण जे मागवलेलं तर ते निकृष्ट दर्जाचं निघालं, त्यामुळे त्यांनी त्या ठेकेदाराला किंवा त्या इस्माला मारहाण केलेली आहे। आता हा विषय मी इथं बोलत नाही, योग्य वेळेस नक्कीच बोलेल। 12 नंतर तुम्ही कुठलाही प्रश्न राजकीय आणि कुठल्याही सत्तेतल्या आमदाराचा विचारा, त्याचं काय करायचं आणि काय बोलायचं त्यावेळेस मी बोलतो। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे होते रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की राज्यकर्ते नक्कीच निर्णय घेतील अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन रुपेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।